गेल्या 23 एप्रिलला चंदननगर खराडेमध्ये झोपडपट्टीत जळीत कांड घडलं होतं. ते सगळे पीडित नागरिक आहेत. त्यावेळेस त्यांना आश्वासनही दिलं कलेक्टर साहेबांकडनं की तुम्हाला सगळी नुकसान भरपाई मिळेल. पण आता तिथं कुठल्या तरी बिल्डरने SRE स्कीम आणली. यांना अक्षरशः असंच उघड्यावर राहावं लागतं. तिथं गेली 213 दिवस झाली सगळी मंडळी तिथं आंदोलन करतात, पण अजूनही न्याय मिळत नाही. काय मागणी काय? तुमचं नाव सांगा, कुठल्या भागातलं काय विषय? मी सखाराम मामन, रणपिसे, दलित महासंघ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील 23 एप्रिल या रोजी आग लागली आणि त्या आगीत 100 घरं जळून खाक झाले आणि त्यात 2 माणसं देखील त्याच्यात दगावलेले आहेत. तरी पण आम्हाला अद्याप कलेक्टर आणि प्रशासनाचा 1 रुपया देखील मिळालेला नाही. तर आमचं आणि 13/5ला आंदोलन चालू आहे राजेंद्र सर साळव्याच्या नेतृत्वाखाली आणि ते 213 दिवस झालेले आहेत आज. तरी पण आम्हाला कलेक्टर साहेबाने आम्ही आमच्या आंदोलन करत असताना आम्ही कमीत कमी कलेक्टर साहेबाच्या दालनावर 4 वेळेस आंदोलन केले, मुंबईला 4 वेळेस आंदोलन केले, दिल्लीला देखील आंदोलन केलेलं आहे आणि आयुक्तालयावर देखील आंदोलन केलेलं आहे. कोणी आणि पोलीस स्टेशन कमिशनरवर देखील आम्ही आंदोलन केलेलं आहे. पण आतापर्यंत कोणीही शासकीय कुठलाही मंत्री कुठलाही राजकारणातला पुढारी पुढं होऊन आमच्याला मदतीसाठी धावून आलेला नाहीये. काय विषय काय नेमका? विषय आहे 23 एप्रिल या पहाटे 5 वाजता त्या झोपड्यांना आग लागली. विषय असा आहे की SRE त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी काही राजकीय नेत्याची किंवा पुढाऱ्यांची मागणी असेल तर हा विषय सगळा डोक्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी पहाटे 5 वाजता त्या घराला आग लावली गेली. दुसरा विषय की गेले कित्येक दिवस या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी शासन चौकशी समिती नेमली, तुम्हाला नुकसान भरपाई पण जाहीर केली होती. काय झालं? शासनाने आतापर्यंत त्या ठिकाणी कुठलीही समिती गठीत केलेली नाही. दुसरा विषय, आमचे एकूण आतापर्यंत गेल्या 8 महिन्यामध्ये 22 मोर्चे झालेले आहेत. कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, SRE असेल, महानगरपालिका असेल, आयुक्त असेल, जंतर मंतर असेल, मुंबई आझाद मैदान असेल, अशा प्रमुख ठिकाणी आम्ही आतापर्यंत मोर्चे आणि आंदोलन. काय आहे का तिथल्या लाभार्थींना SRE स्कीम मिळाली, तुम्ही लाभार्थी म्हणजे तुम्ही त्या नियमात बसत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही, असं काय आहे का? असं बिलकुल नाहीये. असं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नाहीये. टोटली झोपडपट्टीचा SREला विरोध आहे त्या ठिकाणी. आम्हाला प्रॉपर्टी कार्ड, जागा कोणाच्या नावावर आहे? जागा ही माडाच्या नावे आहे, ही सरकारची जागा आहे. कोणाचं नाव आहे? 7/12 सुद्धा माडाच्याच नावे आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. पण आम्हाला निश्चित कोणाची जागा ही माहित नाही. परंतु रामोशी यांची जागा होती. मी 30 वर्षापासून त्या ठिकाणी राहतोय. 30 वर्ष झालं. बोला. म्हणजे या सरांनी 5 वाजता येऊन आम्हाला झोपडपट्टीला आग लागलेलं आहे. 2-3 माणसं मेल्यात, माझं पोरगं सध्या मेल्यात. मी लग्नाला 5,000 ठेवलं होतं घरामध्ये, ती सदैम जळून गेल्यात. मग आपलं भांडी कुंडी समज घरातलं 100 घर जळाल्या. मागणी म्हणलं तर आम्हाला घर बांधून जागा द्यावा, नुकसानचा भरपाई द्यावा आणि आम्हाला रात्रंदिवस झोप येत नाही आम्हाला. बोला काय झालं सांगा. 23 एप्रिल कहाणी माहिती आहे. तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे की आम्हाला SRE नाही पाहिजे. आमच्या जे जिथं घर आहेत तेच घर पाहिजे. आमच्या इथे SRE कोणी आणले? आता जे जागा बळकावणारे त्यांनीच आणले. बिल्डर युवक पाटील म्हणून आहेत आणि त्यांनी त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाताशी धरून ते सह्या घेतले असतील. मग ते नाही, पण लोकायला बोगस म्हणजे फसून आम्हाला माहितीच नव्हतं असं करणार आहे म्हणून. कधी सह्या घेतल्या तुमच्या? आता त्या सह्या घेऊन बरेच दिवस झाले. त्यांनी तुम्ही SRE कडे गेलो, काय म्हणले ते? रद्द करतो म्हणले. झालं का नाही? रद्द करतो म्हणले ते सगळ्याच्या. आमच्या 308 लोकांच्या नेत्याकडे गेले का आजपर्यंत? नाही, निवेदन सगळ्या नेत्याला दिलेले आहेत आम्ही. कोणी आश्वासन? नुसतं बघू म्हणतात, करतो आम्ही, कलेक्टर सोबत बोलू, सगळे करू, सगळं म्हणते. बोला काय तुमचं म्हणणं आहे? काय नाही, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटावा आणि आमचे घर आम्हाला बांधून भेटावा. आमचे खूप आमचे जळालेले 100 आहेत आणि बाकीचे 617 आहेत. हा आहेत, पण कुणी असे गाळवून शानी लोकांकडून कर्ज काढून घर बांधले त्या येडे वाकडे आणि सध्या खाण्यापिण्याला मोतले आहेत. गरीब लोक घर जळालेले आहेत.
काय झालंय मावशी सांगा. काही नाही, आमच्या घर झालं, आम्हाला मदत द्या, आम्हाला घर बांधून आहे त्याच जागेवर द्या, आम्हाला एवढंच पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे. आम्ही लोकांकडून कर्ज काढून घर बांधलेले, मग आता ते लोक आम्हाला त्रास देतात ना, व्याज भरा म्हणतात आम्हाला. क्या है? क्या नहीं है, खाली हमको घर मांगता है, हमारा घर बांध के देने का, ये सारे नहीं मांगता. SRA नाही म्हणत. यांचं म्हणणं SRA तिथं स्कीम आहे ती आम्हाला नको आहे. नेमकं काय वाद आहे? वाद हा आहे की त्या ठिकाणी आमच्या लोकांना SRA नको आहे. SRAला SRA कोण रेटतोय पुढे तिथं? SRA लादते म्हणजे SRA लादतो, SRAचे अधिकारी लादतात. जे प्रमुख पुढारी आहेत ते पुढारी यांच्या डोक्यावर SRA लादतात. पण त्यांचे तर सह्या घेतले असतील सगळ्या लोकांनी. सह्या घेतल्या पण ते खोटं बोलून सह्या घेतल्या. मग जे तुम्ही कोर्टात का नाही गेले? SRA का नाही गेले? कोर्टात जाण्यासारखी हे लोक आहेत का? त्यांना खायला मोतील आहेत अशी परिस्थिती आहे. SRA ऑफिसकडे गेले का तुम्ही? SRA ऑफिसकडे जवळजवळ 9 मोर्चे झालेले आहेत SRA ऑफिसकडे. आम्हाला कुठलंही पत्र दिलेलं नाही, काही केलेलं नाही. त्यांनी सांगितले की आम्ही SRA रद्द करतो. परंतु महानगरपालिकेने आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं या लोकांना, आम्हा लोकांना असं सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला अशी अंमलबजावणी केलेली आहे कलेक्टर साहेबांनी की या लोकांना आहे त्या जागेवर 500 फेरफुटाचं लेआउट काढून घर द्या, प्रधानमंत्री आवास योजना त्या ठिकाणी राबवा, असेही त्या आदेश निघाले. असे आदेशाचं पत्र आहे आपल्याकडे. आदेशांचं टोटली पत्र आहे. महानगरपालिकेचा कच्चा लेआउट सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेला आहे. परंतु पक्का लेआउट काढून त्या ठिकाणी त्या लोकांना पक्के घरं द्या असं महानगरपालिकेला सांगून सुद्धा त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी पक्का लेआउट काढण्यासाठी येत नाहीत. आणि त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेले 8 महिने झाले, 8 ते वर्ष होतंय दादा, की या लोकांचं घर जळाले. त्या पोलिसाच्या पंचनाम्याप्रमाणे आणि पोलिसांच्या माहिती दिल्याप्रमाणे जे सरकारला पोलिसांनी माहिती पाठवलेलं पंचनामा पाठवलेला आहे त्या पंचनाम्याप्रमाणे जे 100 घरं जळालेले आहेत त्या घरांना नुकसान भरपाई त्वरित भेटली पाहिजे. जाहीर किती झाले त्यावेळेस? कुठले जाहीर झाले होते काहीतरी नुकसान? हो, जाहीर झालेले टोटली कोणाला 1.5 लाख आहे, कोणाला 2 लाख आहे, कोणाला 1,70,000 अशी जी जाहीर झालेली पूर्ण यादी आमच्याकडे पाठवलेली आहे. ती यादी आम्ही माहिती अधिकाऱ्याकडून काढलेली आहे. परंतु आम्हाला त्या ठिकाणी आतापर्यंत कुठलीही मदत आम्हाला भेटलेली नाही. आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्र्याला या ठिकाणी विनंती करतोय आणि कलेक्टर साहेबांना आपल्या टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून, जी चॅनलच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की आपण जळीतग्रस्त जे 100 घरं आहेत त्यांच्या पंचनाम्याप्रमाणे आपण त्या लोकांना या ठिकाणी त्वरित निधी दिला जावा अशी त्या ठिकाणी नम्र विनंती करतोय. 213 दिवस झाले आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय, नाही त्या ठिकाणी फिरतोय, प्रत्येक अधिकाऱ्याकडे आम्ही फिरतोय, परंतु आमची दखल कोणीच घेत नाही. म्हणजे बघा 213 दिवस झाली सगळी मंडळी चंदननगर खाडीला जिथे झोपडपट्टी जळीत कांड झालं तिथेही लोक आंदोलन करतायत. 22 मोर्चे झालेत सगळीकडे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे त्यांनी आपलं घराणं मांडलंय, पण कोणीही त्यांची दखल घेत नाही. हीच सध्या राज्यातल्या गोरगरिबांची अवस्था आहे. म्हणूनच सरकारने या गोरगरिबांना त्यांची जळालेली घरं हक्काची ती मिळवून द्यावी आणि तिथं जो कोण बिल्डर SRA स्कीम राबवू पाहतोय त्याला ह्या लोकांचा विरोध आहे. आमच्या फसून सह्या घेतल्या असं या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे काय खरं खोटं ते SRA ऑफिसमध्ये होईलच, पण किमान ह्या लोकांना त्यांचा जो निवारा जळीत कारणामुळे जळून गेला तो तर हक्काचा मिळावा एवढीच त्यांची साधी अपेक्षा आहे. पण कोणीही दखल घेत नाही, हेच सध्याचं दुर्दैव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे, झे मीडिया, पुणे.